मागचा जो पिरियड जो आहे त्या मागच्या पिरियड मध्ये आपण आपला जो पेपर जो आहे त्या पेपर मधील पहिला जो घटक जे आहे हे पहिलं घटक आपण करतो. काल आपण ह्याच्यावर्षी आपण चर्चा केलेली आहे, माहिती आपण करून घेतलेली आहे की वातावरण संघटन जे आहे, वातावरण संघटन कशा प्रकारचं आहे त्याचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे की ही जी पृथ्वी जी आहे ह्या पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये आपण पाहतोय की हे जे वातावरण जे आहे त्या वातावरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचे. त्या वातावरणामध्ये ते जे थर जे आहे त्या थरांमध्ये कोणकोणते घटक असतात, त्याचे जे संघटन जे आहे हे संघटन कशा प्रकारचं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. तुमचे सगळ्यांचे ऑडिओ जे आहे हे ऑडिओ ऑफ करा, हा म्हणजे मला डिस्टर्ब होणार नाही. आता हे जे आपण पाहतोय की हे जे हवामानशास्त्र जे आहे त्या हवामानशास्त्राचं संघटन जे आहे त्या संघटनाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की हवामानशास्त्र जे आहे त्या हवामानशास्त्राची माहिती करून घेत असताना पृथ्वीचं जे सभोवतालचं जे आपण पाहतोय की जे आवरण जे आहे त्या आवरणाला आपण काय म्हणतोय, वातावरण अशा प्रकारचं आपण म्हणत असतोय. आणि ही जी वातावरणाची ही जी निर्मिती जी आहे ही निर्मिती म्हणजे आपण पाहतोय की ही निर्मिती कधी झालेली आहे, तर आपण पाहतोय की याच्यामध्ये आपण पाहतोय की वातावरण म्हणजे काय, की वातावरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला ही जी पृथ्वीची आहे त्या पृथ्वीच्या सभोवताली असणारं किंवा पृथ्वीच्या भोवताली असणारं किंवा पृथ्वीच्या सभोवताली असणारं जे वायूचं जे आवरण जे आहे त्या वायूच्या आवरणाला आपण काय म्हणतोय, वातावरण असं आपण म्हणतोय, वातावरण असं म्हणतोय. आता हे जे वातावरण जे आहे त्या वातावरणाची आपण पाहतोय की ही जी निर्मिती जी आहे ही निर्मिती कधी झालेली आहे, वातावरणाची निर्मिती, तर हे जे वातावरण जे आहे त्या वातावरणाची निर्मिती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली असेल असं आपण पाहतोय की जे अभ्यासक जे आहे त्या अभ्यासकांचं मत आहे की वातावरण जे आहे ते वातावरणाची जी निर्मिती जी आहे ही निर्मिती जवळपास आपण पाहतो की पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वी ज्यावेळी थंड होत होती त्यावेळी त्या आपण पाहतो की पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून मोठ्या प्रमाणात काय झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय की हे जे आपण पाहतोय की हे जे वातावरण जे आहे त्या वातावरणाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना पृथ्वीची वातावरणाची ही जी निर्मिती जी आहे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. आणि पृथ्वीचा जो विकास होत असताना आपण पाहतो की हे जे पृथ्वीचा जो विकास होत असताना अनेक वायू जे आहे ते अनेक वायू मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जो पृथ्वीचा जो आपण पाहतोय की पृथ्वीचा जो विकास जो आहे हा पृथ्वीचा विकास होत असताना अनेक वायू मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे वायू कोणकोणते वायू मुक्त झालेले आहे, तर पृथ्वीच्या अंतर्गत आपण पाहतो की ज्यावेळेस पृथ्वी जी आहे ती पृथ्वीच्या आतल्या भागातून मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की स्फोट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे स्फोट झाल्यानंतर म्हणजे आपण पाहतो की ज्वालामुखीचं आहे क्रांती, तुमचं जे आपण पाहतोय की ऑडिओ जो आहे तो ऑडिओ ऑफ करा, हा ऑडिओ ऑफ करा. आता ही जी आपण पाहतोय की ही जी ज्वालामुखीची प्रक्रिया जी आहे ह्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेमधूनच आपण पाहतो की ही ज्वालामुखीची जी प्रक्रिया जी आहे ह्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेमधूनच जे अमोनिया जे आहे ह्या अमोनिया हा जो गॅस जो आहे हा अमोनिया गॅस काय झालेला आहे तर बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ह्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेतूनच आपण पाहतो की ऑक्सिजन वायू जो आहे हा ऑक्सिजन वायू बाहेर पडलेला आहे. कार्बन मोनॉक्साईड जो आहे हा कार्बन मोनॉक्साईड वायू जो आहे हा कार्बन मोनॉक्साईड वायू काय झालेला आहे तर बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हायड्रोजन आहे, मिथेन आहे, नायट्रोजन आहे, बाष्प आहे. हे जे वायू जे आहे हे वायू ज्यावेळेस ज्वालामुखीचे स्फोट झाले किंवा ज्वालामुखीची प्रक्रिया झाली त्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून हे जे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे वायू जे आहे हे वायू बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की हे बाष्प सुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे जे बाष्प जे आहे ह्या बाष्पाचं सांद्रीभवन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. बाष्प जे आपण पाहतो की वातावरणामध्ये गेल्यानंतर त्याचं काय झालंय
सांद्रीभवन झालंय. आणि ह्या सांद्रीभवन नंतर आपण पाहतोय की ते सांद्रीभवन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे हा पृथ्वीवर पडायला लागला आहे. आणि पृथ्वीवर पडल्यानंतर त्याच्यामध्ये जे सरोवरे जे आहे हे सरोवरे निर्माण झाले. त्याचबरोबर जे महासागर जे आहे हे महासागरांची निर्मिती त्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या ज्या आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्यांची निर्मिती जी आहे ही निर्मिती त्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण पाहतोय की सुरुवातीच्या कालखंडाचा जर आपण विचार जर आपण केला तर ज्यावेळेस आपण पाहतो की हे जे वातावरण जे आहे त्या वातावरणाची निर्मिती होत असताना आपण पाहतोय की सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे ज्वालामुखीच्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया झाल्या. आणि त्या प्रक्रियामधून आपण पाहतो की अमोनिया, ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन, मिथेन, नायट्रोजन, बाष्प हे जे अनेक अशा प्रकारचे जे वायू जे आहे हे अनेक अशा प्रकारचे वायू हे बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर ह्या आपण पाहतो की बाष्प सुद्धा बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे बाष्प जे आहे ते बाष्पाचं मोठेपण सांद्रीभवन झालं. आणि सांद्रीभवन झाल्यानंतर आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे सरोवर जे आहे भूपृष्ठावर सरोवरे महासागर जे आहे हे महासागरांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. नद्या ज्या आहेत त्या नद्यांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की आताच्या परिस्थितीमध्ये जशा प्रकारचं ऑक्सिजन आहे तशा प्रकारचं ऑक्सिजन ज्यावेळेस पृथ्वीवर आपण पाहतो की पृथ्वीवर ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे हे ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत कमी अशा प्रकारचं प्रमाण होतं. अत्यंत कमी प्रमाण ह्या ऑक्सिजनचं होतं. कारण का आपण पाहतोय की ऑक्सिजन कधी आपल्याला त्या ठिकाणी मिळायला लागला तर जवळपास आपण पाहतोय की 3.5 अब्ज वर्षापूर्वी आपण पाहतोय की जे सागरी वनस्पती जे आहे म्हणजे जे आपण पाहिजे सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीचा आपण पाहतोय की जे ज्वालामुखीची प्रक्रिया जे आहे त्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या गॅसेसमधून हे जे गॅसेस आहे ह्या गॅसेसमधून आपण पाहतोय की त्याचे सांद्रीभवन झालंय. महासागर किंवा सरोवर त्या ठिकाणी निर्माण झाले किंवा नद्या ज्या आहे ह्या नद्यांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये जो जीवाची जी उत्पत्ती जी आहे जीवाची जी उत्पत्ती जी आहे ही जीवाची उत्पत्ती कुठे झालेली आहे ते 3.5 आपण पाहतो की 3.5 अब्ज वर्षापूर्वी जे सागरी भाग जो आहे त्या सागरी भागामध्ये ते जे वनस्पती जे आहे त्या वनस्पतींमुळे त्या ठिकाणी सागरी भागामध्ये असणाऱ्या वनस्पती जे आहे त्याच्यामुळे काय झालंय की प्रकाश संश्लेषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर ही जे वातावरण जे आहे ह्या वातावरणामध्ये काय झालेलं आहे ऑक्सिजन जे आहे त्या ऑक्सिजनची जी आपण पाहतोय की ही जी वाढ जी आहे ही ऑक्सिजनची वाढ त्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर वनस्पतीचं आपण पाहिजे की दिवसेंदिवस ही जे वनस्पती जे आहे ह्या दिवसेंदिवस वनस्पती ह्या वाढायला लागल्या. त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण सारख्या क्रिया ज्या आहे ह्या प्रकाश संश्लेषण क्रिया ह्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या. म्हणजे आपण पाहतोय की प्रकाश संश्लेषण आपण पाहतो वनस्पती वाढल्यामुळे प्रत्येक वनस्पतींची संख्या त्या ठिकाणी वाढायला लागली. वनस्पती बरोबर प्रकाश संश्लेषणाची ही जी क्रिया जी आहे ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्या ठिकाणी वाढायला लागलेली आहे. आणि वाढायला लागल्यामुळे हे जे ऑक्सिजनचं जे प्रमाण जे होतं ते ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू काय होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज हे जे ऑक्सिजन जे आहे हे ऑक्सिजन म्हणजे आज जे सजीव जे निर्माण झालेले आहे किंवा आपण पाहतो की प्राणी निर्माण झालेले आहे किंवा आपण पाहतो की मानव प्राणी निर्माण झालेले इतर जे प्राणी निर्माण झालेले यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं वायू म्हणजेच कुठला आहे ऑक्सिजन आहे. आणि आजच्या घडीला आपण पाहतो की हे जे वातावरणाची आपण पाहतो की जी परिस्थिती जी आहे ही परिस्थिती आजची सारखी सुमारे आपण पाहतोय की 40 कोटी वर्षापूर्वी हे अशा प्रकारचे परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे ऑक्सिजनची आपण आज जी परिस्थिती आहे ऑक्सिजनची वातावरणामध्ये असणारी ही जी परिस्थिती जी आहे ह्या परिस्थितीचं आपण पाहतो की जवळपास आपण पाहतो की 40 कोटी वर्षापूर्वी ह्या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली असेल. आणि त्यानंतर आपण पाहतो की फारसा अशा प्रकारचा फरक जो आहे हा फारसा अशा प्रकारचा फरक पडलेला नाही. त्यानंतर आपण पाहतोय की वातावरणाचं हे जे संघटन जे आहे हे वातावरणाचं संघटन कशा प्रकारचं आहे म्हणजे आपण पाहतो की हे जे वातावरण संघटन जे आहे वातावरण संघटन कशा प्रकारचं आहे म्हणजे वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहे ना अनेक प्रकारचे वायू आहेत. आणि हे जे वायू जे आहे म्हणजे हे जे वातावरण जे आहे ह्या वातावरणाचा आपण अभ्यास करत असताना हे जे वायू जे आहे हे वायू कोणकोणते आहे तर वातावरणामध्ये आपण पाहतो की पृथ्वीचं हे जे भूपृष्ठ जे आहे ह्या पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये आपण पाहतोय भूपृष्ठावर जे हवेचं जे आवरण जे आहे हे हवेच्या आवरणामध्ये आपण पाहतो की हवेचं आवरण जे आहे ह्या हवेच्या आवरणालाच आपण काय म्हणतोय वातावरण अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता हे जे वातावरण जे आहे ह्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू जे आहे हे अनेक प्रकारचे वायू ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ह्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळपास आपण पाहतोय की
भूपृष्ठावर आपण पाहतोय की हे जे किंवा वातावरणामध्ये आपण पाहतोय की हे जे वायू जे आहे, सर्वात जास्त वायूचं जे प्रमाण जर कुठलं असेल वातावरणामध्ये तर 78.03% वायू जे आहे, वायूचं जे प्रमाण जे आहे, नायट्रोजन ह्या वायूचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर ऑक्सिजन जे आहे त्या ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला 20.99% आपल्याला हे जे प्रमाण आपल्याला वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर ऑर्गन हा जो वायू जो आहे, हा ऑर्गन हा वायू, ह्या वायूचं प्रमाण आपण पाहतोय की वातावरणामध्ये 0.93% जो आहे, ह्या 93% आपण पाहतोय की प्रमाण जे आहे हे प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे 0.03%, हे जे आपण पाहतोय की हे टक्केवारी आपल्याला वातावरणामध्ये आपल्याला ह्या वायूंचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सर्वात कमी म्हणजे आपण पाहतो की सर्वात कमी वातावरणामध्ये जे वायू आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे आपण पाहतो की एकूण वातावरणापैकी आपण पाहतो की हवामानामध्ये किंवा हे जे वातावरणाचे थर जे आहे त्या थरांमध्ये सर्वात कमी हे जे वायू जे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे कोणकोणते? हायड्रोजन, निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन, ओझोन, मिथेन, रेडॉन, हे जे वायू जे आहे हे वायू आपण पाहतो की ह्या वायूंचं जे प्रमाण जे आहे, ह्या वायूंचं प्रमाण किती आपल्याला पाहायला मिळत आहे? 0.02%. अशा प्रकारचं आपण पाहतो की हे जे वायू जे आहे हे वायू ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा की आपण पाहतोय की हे जे सर्वात आपण पाहतो की जे जड वायू जे आहे याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की सर्वात जड वायू जे आहे हे सर्वात जड वायू आपल्याला कुठं पाहायला मिळतात? वातावरणाचं आपण पाहतो की वातावरणाचा जो खालचा थर जो आहे, खालचा लेयर जो आहे किंवा भूपृष्ठाला लागून सर्वात जड अशा प्रकारचे वायू आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जसं आपण पाहतो की वायू हलके आहे, जेवढे हलके वायू तेवढे वरच्या पट्ट्यामध्ये आपल्याला हे वायू आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे आपण पाहतो की हायड्रोजन, निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन, ओझोन, मिथेन, रेडॉन सारखे हे जे वायू जे आहे हे वायू आपल्याला आपल्यापासून भूपृष्ठापासून वरच्या थरामध्ये आपण पाहतो की भूपृष्ठापासून वातावरणामध्ये वरच्या थरामध्ये आपल्याला हे वायू आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, कार्बन डायऑक्साईड हे जे वायू जे आहे हे वायू भूपृष्ठालगत असणारा जो वायूचा थर जो आहे त्या वायूच्या थरामध्ये आपल्याला हे वायू आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपण पाहतो की हे जे ऑक्सिजन हा जो वायू जो आहे, हे ऑक्सिजन ह्या वायूचा शोध जो आहे ह्या वायूचा शोध कोणी लावलेला आहे? लॅव्हासिएने. आपण पाहतो की हा जो लॅव्हासिए आहे, ह्या लॅव्हासिए हा जो शास्त्रज्ञ जो आहे, ह्या शास्त्रज्ञाने काय केलेला आहे? ऑक्सिजनचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर आपण पाहतोय की दुसरं आपण पाहतो की तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे जे जड वायू जे आहे हे जड वायू वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हलके वायू जे आहे हे हलके वायू वातावरणाच्या वरच्या थरामध्ये आपल्याला हे वायू आपल्याला हे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की उदाहरण आपण पाहतो की याच्यामध्ये आपण पाहतो की हे जे कार्बन डायऑक्साईड जे आहे हे कार्बन डायऑक्साईडचं ऑक्साईड वायू आपल्याला कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळते वातावरणामध्ये भूपृष्ठापासून आपण पाहतो की 20 किलोमीटर उंचीपर्यंत हा जो कार्बन डायऑक्साईड जो आहे, हा जो वायू जो आहे हा वायू आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं जे प्रमाण जे आहे हे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं प्रमाण वातावरणामध्ये भूपृष्ठापासून किती उंचीवर? 100 किलोमीटर उंचीपर्यंत हे जे वायू जे आहे हे वायू पाहायला मिळत आहे. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो सर. हा हो सर. येतोय ना? हा समजताय का? हा हो सर. हा आता याच्यामध्ये आपण पाहतो की हे जे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं हे जे वायू जे आहे, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे जे वायू जे आहे भूपृष्ठापासून 100 किलोमीटर उंचीपर्यंत आपल्याला हे वायू आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की हायड्रोजन हा जो वायू जो आहे हा हायड्रोजन वायू कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आहे? तर 125 किलोमीटर उंचीपर्यंत हे जे वायू जे आहे हे वायू आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की दुसरा एक वायू आहे, आपण पाहतो की ओझोन वायू आपण म्हणतोय. ओझोन हा वायू आपल्याला कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो? भूपृष्ठापासून 40 किलोमीटर उंचीपर्यंतचा हा जो लेअर जो आहे ह्या लेअरमध्ये आपल्याला हा जो ओझोन वायू जो आहे हा ओझोन वायू आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आपण पाहतो की हे जे समुद्र सपाटीपासून 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला आपण पाहतोय की दर घन मीटर भागावर वायूचं जे वजन जे आहे हे वजन आपलं वायूचं वजन असतं, वायुभार आपण म्हणतोय, हवेला वजन असतं अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे हे वजनाचा जर आपण विचार केला आपण पाहतो की जसं आपण पाहतोय की वातावरणाचे हे जे अनेक अशा प्रकारचे लेयर आहे, ह्या अनेक अशा प्रकारचे लेयरांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे वायूंचं मिश्रण जे आहे हे अनेक अशा प्रकारचं वायूंचं मिश्रण त्या वायूच्या थरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे वायू जे आहे ह्या वायूंना काय असते? वजन असते.
दाब असतोय, वजन असतंय. आणि ह्या दाबाचा जर आपण विचार जर आपण केला तर समुद्र सपाटी आपण पाहतो की सी लेवल आपण म्हणतोय, सी लेवल समुद्र सपाटी जे आहे त्या समुद्र सपाटीवर हे जे तापमान जे आहे हे तापमान 0 डिग्री सेल्सिअस हे जे तापमानला आपण पाहतो की दर घन मीटर भागावर वायूचं जे वजन जे आहे हे वायूचं वजन किती असतं तर आपण पाहतोय की 1.2 किलोग्राम एवढं असतंय. 1.2 किलोग्राम एवढं वजन वायूला असतंय. त्याचबरोबर भूपृष्ठालगतचे आपण पाहतो की हे जे वातावरणाचे हवेचे जे हवेतील बाष्पाचं जे प्रमाणाचं जर आपण बघितलं ते म्हणजे हे जे भूपृष्ठ जे आहे ह्या भूपृष्ठाचा जर आपण विचार केला तर भूपृष्ठाला लागून असणारं हे जे आवरण जे आहे वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये 4% हे जे बाष्प जे आहे हे हवेतील जे बाष्प जे आहे हवे वाफे जे आहे किंवा वाफ जे आहे हे वाफ आपल्याला किंवा बाष्प जे आहे हे बाष्प आपल्याला पाहायला मिळते. किती 4% आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला आता सांगितलं की हे दर आपण बाकी 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला म्हणजे 1.2 किलोग्राम एवढं वजन असतंय कुठं समुद्र सपाटीवर. ते हे जे वजन जे असतंय हे वजन किंवा वातावरणाला दाब असतोय अशा प्रकारचं आपण म्हणतोय. हे सर्वात प्रथम कोणी सांगितलं आहे तर हे टॉरसेली जो आहे ह्या टॉरसेलीने 1643 मध्ये ह्याने सांगितलं होतं. त्याने संशोधन केलं होतं की हे जे हवेला वजन असतंय अशा प्रकारचं सुरुवातीला हा जो टॉरसेली जो आहे ह्या टॉरसेलीने 1643 मध्ये हवेला दाब असतोय किंवा हवेला वजन असतोय अशा प्रकारचं 1643 मध्ये ह्या टॉरसेलीने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण पाहतोय की ही जे आपण पाहतोय की जो पास्कल जो आहे ह्या पास्कलने सुद्धा हवे आपण पाहिजे ह्या टॉरसेलीने काय सांगितलं होतं की 1643 मध्ये हवेला दाब असतोय अशा प्रकारचं म्हटलं होतं. परंतु हा जो पास्कल जो आहे ह्या पास्कलने 1648 मध्ये त्याने असं सांगितलं होतं की जसं आपण पाहतोय की उंचीनुसार हवेचा दाब हा कमी कमी होत जातोय. उंचीनुसार आपण पाहतो की सर्वात खालच्या भागामध्ये भूपृष्ठावर आपण पाहतो की सर्वात खालच्या भागामध्ये दाब हा जास्त असतोय. थोडं आपण पाहतो की वरच्या भागामध्ये गेला तर आपण पाहतो की तो जो दाब जो आहे तो दाब कमी होतोय. थोडं अजून वरती गेला वरच्या पट्ट्यामध्ये गेला तर म्हणजे हवा वातावरणामध्ये गेला तर तो जो दाब जो आहे हा दाब कमी होताना आपल्याला दिसून येते, कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. हवेचा दाब हा कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारचं मत हे कोणी मांडलं होतं जे पास्कल जे आहे ह्या पास्कलने मांडलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय की ऑटो हॉन गेरिक हा जो ऑटो हॉन गेरिक जो आहे ह्या ऑटो हॉन गेरिकने सुद्धा हवेला वजन असतं हे 1962 मध्ये आपलं 1662 मध्ये 1662 मध्ये त्यांनी सिद्ध केलं होतं की हवेला आपण पाहतो की ह्याने सुरुवातीला आपण पाहतो की अनेक अशा प्रकारचे टॉरसेलीने ज्यावेळेस सांगितलं किंवा पास्कलने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांना आपण पाहतो की येड्यात काढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे त्याचं जे संशोधन जे त्या संशोधनाला लोकांनी आपण पाहतो की विरोध केला होता. नंतर आपण पाहतो की हा ओटो हान गेरिक जो आहे ह्या ओटो हान गेरिकने सुद्धा आपण पाहतो की अनेक अशा प्रकारचं त्याच्यामध्ये संशोधन करून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून ह्या हवेला वजन असतंय अशा प्रकारचं त्यांनी सिद्ध केलं होतं. कधी 1662 मध्ये ह्या ऑटो हान गेरिकने आपण बाकी हवेला वजन असतंय अशा प्रकारचं त्यांनी सिद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता वातावरणामध्ये आपण पाहतोय की वातावरणातील सर्वात महत्वाचे घटक कोणकोणते आहेत. सर्वात महत्वाचे घटक जर आपण केला तर सर्वात महत्वाचे घटक म्हणजे कोणकोणते आहे. वातावरणामध्ये आपल्याला वायू आपल्याला पाहायला मिळते. वायूंचं वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंचं मिश्रण म्हणजेच काय वातावरण आपण म्हणतोय. ह्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धूलिकण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. हे धूलिकण किंवा ह्या वातावरणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे जलबाष्प आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे हे जे वातावरणामधील सर्वात महत्वाचे घटक हे 3 घटक आपल्याला वातावरणामधील हे सर्वात महत्वाचे 3 घटक आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. ते म्हणजे कुठले वातावरणामध्ये एक वायू धूलिकण आणि जलबाष्प हे जे घटक जे आहे हे घटक सर्वात जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे सर्वात महत्वाचे घटक ह्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वातावरणामध्ये आपण पाहतो की वायू जे आहे यामध्ये पहिला घटक जर आपण बघितला वायू आपण बघितला तर वायू हा वातावरणातील सर्वात महत्वाचा अशा प्रकारचा घटक आहे. कारण का आपण पाहतोय की वेगवेगळ्या वायूपासून काय तयार होत असते हवा तयार होत असते. वेगवेगळे वायूचे किंवा आपण याला आपण पाहतो की वातावरण म्हणजे काय किंवा हवामान म्हणजे काय किंवा वातावरणाचा विचार जर आपण केला तर वायूंचे अनेक वायूंचं मिश्रण म्हणजेच काय वातावरण. आता ह्या वातावरणामध्ये हे जे वायू जे आहे हे वायू अनेक अशा प्रकारचे वायू आहे. मागे आपण बघितलंय की त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस आपण बघितलं
की नायट्रोजन वायू आहे, ऑक्सिजन वायू आहे, ऑर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन आहे, निऑन आहे, मिथाईन आहे किंवा क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, ओझोन आहे, मिथेन आहे आणि रेडॉन आहे. यासारखे वायूचे जे मिश्रण जे आहे, ह्यासारख्या वायूच्या मिश्रणाला आपण काय म्हणतोय, आपण बाकी हे जे वायू जे आहे हे वायू वातावरणातील सर्वात महत्त्वाचे अशा प्रकारचे घटक याच्यामध्ये आपल्याला सांगता येत आहे. आणि हे वायू आपण पाहतोय की हे सगळ्या वायूंच्या वेगवेगळ्या वायूंपासून काय तयार होत असते, हवा ही तयार होत असते. आता वातावरणात आपण पाहतो की ऑक्सिजनचं प्रमाण, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचं प्रमाण जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये किती आहे, तर 99.02% एवढं त्या ठिकाणी प्रमाण आहे. हे जे दोन वायू आहे या दोन वायूचंच प्राबल्य जास्त आहे वातावरणामध्ये, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचं प्राबल्य जास्त आहे. मागे तुम्हाला सांगितलं की आपण पाहतो की वातावरणामध्ये आपण बघतोय की वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, 78.03% एवढं त्या ठिकाणी प्रमाण आहे. तर ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, तर 20.99% एवढं त्या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे प्रमाण आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येत आहे, हे जे वायू आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की वातावरणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय, धुलीकण आपल्याला पाहायला मिळतं. धुलीकण, आता हे जे धुलीकण जे आहे, हे धुलीकण आपण पाहतोय की जो हॉटकिन हा जो शास्त्रज्ञ जो आहे, या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम वातावरणामध्ये जे धुलीकण जे आहे हे धुलीकण मोजण्याचं यंत्राचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतं. वातावरणामध्ये असंख्य अशा प्रकारचे काय असतात, धुलीकण असतात. वातावरणामध्ये असंख्य अशा प्रकारचे धुलीकण असतात. आता हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते जे म्हणजे कोणकोणते, तर ह्या धुलीकणाचे आपण पाहतो की हे जे धुलीकण जे आहे हे वेगवेगळे प्रकार असतात. त्याचे दोन प्रकार आपल्याला ह्या वातावरणामध्ये धुलीकणाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे कुठलं आहे, सेंद्रिय धुलीकण आणि दुसरं म्हणजे असेंद्रिय धुलीकण, असे दोन प्रकार त्याच्यामध्ये केले जातात. आता सेंद्रिय धुलीकण म्हणजे काय, की जे वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू जे आहे किंवा वातावरणामध्ये आपण पाहतो की जीव जंतू जे आहे किंवा एखादं आपण पाहतो की हे मेल्यानंतर आपण पाहतो की त्याचं आपण पाहतो की ते उडून जात असतात. म्हणजे एवढे त्या ठिकाणी लहान लहान एवढे त्या ठिकाणी बारीक जीव जंतू असतात की ते वातावरणामध्ये त्या ठिकाणी काय होतात, उडतात. हवेसोबत त्या ठिकाणी उडताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकण वातावरणामध्ये गेल्यानंतर ते धुलीकणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे सेंद्रिय आपण पाहतो की हे घटक आपल्याला त्याच्यामध्ये धुलीकण आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं आपण पाहतो की असेंद्रिय धुलीकण. असेंद्रिय धुलीकण म्हणजे काय, की असेंद्रिय वातावरणामध्ये असेंद्रिय धुलीकणाचं प्रमाण सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं, सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं. आणि सेंद्रिय धुलीकरणाचं प्रमाण कमी आपल्याला पाहायला मिळतं वातावरणामध्ये. म्हणजे आपण पाहतो की एखादं त्या ठिकाणी एखादे प्राणी असेल, तो प्राणी मेल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जीव जंतू जे आहे हे जीव जंतू मेल्यानंतर ते वजनाने एवढे हलके असतात की हवेसोबत त्या ठिकाणी वातावरणामध्ये त्या ठिकाणी जसं वातावरणामध्ये आपण पाहतो की हे जे हवा जी आहे हवेसोबत त्या ठिकाणी वर जाताना आपल्याला दिसून येत आहे. हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकण सेंद्रिय धुलीकण. आणि वातावरणामध्ये सर्वात जास्त आपण पाहतोय की असेंद्रिय धुलीकण गणाचे प्रमाण जे आहे, असेंद्रिय धुलीकरणाचे प्रमाण सर्वात जास्त वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे कुठलं आहे, तर भूपृष्ठाची झीज जी आहे वातावरणामध्ये आपण पाहतोय की भूपृष्ठाची झीज जी आहे ही भूपृष्ठाची झीज मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. आणि ही भूपृष्ठाची झीज झाल्यानंतर जे खडक जे आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खडकांचे तुकडे वगैरे जे आहे, बारीक बारीक अशा प्रकारचे जे तुकडे जे आहे हे तुकडे भूपृष्ठाची झीज झाल्यानंतर हे वातावरणामध्ये त्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की हे जे आपण पाहतोय की हे जे वातावरण जे आहे ह्या वातावरणाचा आपण विचार आपण करत असताना किंवा अभ्यास आपण करत असताना याच्यामध्ये ज्वालामुखीचे राख जे आहे ही ज्वालामुखीची राख सुद्धा मोठ्या आपण पाहतो की वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या भूपृष्ठावर असंख्य अशा प्रकारचे ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. आणि ह्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारे जे आपण पाहतो की उष्णता जी आहे त्या उष्णतेमुळे त्या खडकांचं मोठ्या प्रमाणात काय होत असते, ते जे खडक जे असतात ते जळतात, त्याचे त्या ठिकाणी राखेमध्ये रूपांतर होत असतंय. आणि ही जी राख जी आहे ही राख वाफेसोबत ही जी वाफ जी आहे ह्या वाफेसोबत कुठे जात असते, तर आपण पाहतो की वातावरणामध्ये जात असते. आणि वातावरणामध्ये गेल्यामुळे हे जे वातावरण जे आहे ह्या वातावरणामध्ये गेल्यामुळे काय होत असतंय की करा ते आता ज्याच्यावर फोन करला तो का तेच आवाज नंबर. येतोय. आता हे जे आपण पाहतोय की भूपृष्ठ जे आहे ह्या भूपृष्ठाचा आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपण पाहतो की ही जी झीज जी आहे याच्यामध्ये
पहिलं एक आपण पाहतो की भूपृष्ठाची झीज मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्याच्यामुळे वातावरणामध्ये हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकण मोठ्या प्रमाणात जाताना आपल्याला दिसून येत आहे. दुसरं आपल्याला ज्वालामुखीची राख आपण बघितले की ही जी ज्वालामुखीची राख जी आहे ही ज्वालामुखीची राख पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अनेक अशा प्रकारचे ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर जी राख वगैरे जी आहे ही राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असते आणि ती वाफ आपण पाहतो की ती जी राख जी आहे ही त्या वायूसोबत त्या उष्ण वायूसोबत ती वातावरणामध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहे. हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकण वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं आपण पाहतो की उल्कापात आपण म्हणतोय. उल्कापात, आता हे जे उल्कापात जे आहे हे उल्कापात मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. उल्कापात म्हणजे काय की हे जे आपण पाहतो की वातावरणामध्ये किंवा वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे तारे जे आहे हे तारे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की मुक्त संहार त्यांचा होत असतोय. मुक्त संहार होत असतोय आणि हे एका भागातून दुसऱ्या भागाकडे अशा प्रकारचे त्यांचं मुक्त संहार होत असताना हे वायू हे जे आपण पाहतोय की हे जे उल्का जे आहे ह्या उल्का एकमेकाला त्या ठिकाणी आदळतात आणि आदळल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामधून त्या ठिकाणी उल्का तयार होत असतात आणि त्याची राख जी आहे ही त्याची राख ह्या भूपृष्ठाकडे आकर्षित होत असते. भूपृष्ठ जे आपलं जे वातावरण जे आहे त्या वातावरणाकडे अवकाशातून हे जे वातावरणाकडे आकर्षित होत असते आणि हे अशा प्रकारचे उल्कापातीचे जे आपण पाहतोय की जी राख जे आहे हे उल्कापातातून निघालेले आपण पाहतो जे खडक वगैरे तुकडे जे आहे हे तुकडे वातावरणामध्ये येतात आणि वातावरणामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की त्या वातावरणामध्ये हे आपल्याला धुलीकण म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं कारखाने आहे. त्या कारखान्यामधून निघणारे आपण पाहतो की अनेक अशा प्रकारचे वायू जे आहे किंवा अनेक अशा प्रकारचे घटक जे आहे विषारी द्रव्य जे आहे हे विषारी द्रव्य वातावरणामध्ये सोडलं जाते आणि त्याचे कणामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसले त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर आणि ते वातावरणामध्ये मुक्त अशा प्रकारचे संहार त्याच्यामध्ये करतात. म्हणून आपण पाहतो की ह्या वातावरणामध्ये हे जे कारखान्यामधून निघालेले जे कण जे आहे किंवा जे वायू जे आहे त्या वायूंपासून त्या ठिकाणी निर्माण होणारे आपण पाहतोय की अनेक अशा प्रकारचे गॅसेस किंवा विषारी वायू जे आहे हे विषारी वायू विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर ते ठिकाणी थंड होताना किंवा एखाद्या धुलीकणावर पडत बसतात आणि त्याचं त्या ठिकाणी कणामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होत आहे. म्हणजे अशा प्रकारचे कारखान्यामधून निघालेले वेगवेगळ्या प्रकारचे धुलीकण वगैरे जे आहे हे वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं आपल्याला आपण पाहतोय की हे जे काय सांगताय की वाहतुकीची साधनं जे आहे वाहतुकीची साधनं मानव असंख्य अशा प्रकारचे साधनं जे आहे ह्या असंख्य अशा प्रकारच्या साधनांचा तो काय करतो आहे वापर करतोय. असंख्य अशा प्रकारच्या साधनांचा तो वापर करतोय आणि वापर करत असल्यामुळे हे जे आपण पाहतो की हे जे असंख्य अशा प्रकारचे साधनं जे आहे हे त्या वाहनामधून निघणारं जे धूर जे आहे त्या धुरामुळे वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे धुलीकण जे आहे हे धुलीकण पसरताना आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळे वातावरणामध्ये म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की आपण पाहतो की भूपृष्ठाची झीज झाली असेल त्याच्यामधून कणांची निर्मिती झाली असेल. ज्वालामुखीची राख जी आहे त्याच्यामुळे आपण पाहतो की कणांची निर्मिती झाली किंवा उल्कापात होतात किंवा कारखान्यामधून निघणारा धूर वगैरे जे आहे विषारी वायू जे आहे किंवा वाहतुकीची साधने आहे ह्या सर्व कारणांमुळे धुलीकणाचे जे प्रमाण जे आहे हे धुलीकणाचं प्रमाण वातावरणामध्ये वाढताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपण पाहतोय की हे वातावरणाचा आपल्याला विचार आपल्याला करता येईल. त्यानंतर आपण पाहतोय की हे जे धुलीकण जे आहे औद्योगिक शहरांचा जर आपण विचार केला की ज्या ठिकाणी आपण पाहतो की औद्योगिक शहरे विकसित झालेली आहे आणि त्या उद्योगधंद्यांमधून मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की जे कारखाने जे आहे ह्या कारखान्यामधून मोठ्या प्रमाणात जे वायू जे आहे हे वायू बाहेर पडतात आणि त्या कारखान्यांचा जर आपण शोध जर आपण केला किंवा औद्योगिक शहरांचा जर आपण विचार जर आपण केला मुंबई असेल अशा भागामध्ये जर आपण विचार जर आपण केला तर त्या औद्योगिक शहरामधील हवा जी आहे त्या हवेमध्ये दर घन सेंटीमीटर मध्ये हवेमध्ये आपण पाहतोय की किती आहे 1,00,000 धुलीकण आपल्याला पाहायला मिळत आहे. किती 1,00,000 धुलीकण जे आहे हे 1,00,000 धुलीकण आपल्याला त्या हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अटलांटिक महासागरामध्ये आपण बघितलं अटलांटिक महासागर आहे त्या ठिकाणी निरभ्र आहे मात्र आपण पाहतो की तिथं सुद्धा ते जे धुलीकण जे आहे वातावरणामधील तेथील धुलीकण जे आहे हे धुलीकणाचं प्रमाण किती आहे तर 200 धुलीकण आपल्याला किती दर घन सेंटीमीटर मध्ये आपल्याला हे 200 धुलीकण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागरामध्ये आपण पाहतो की जे धुलीकण जे आहे त्या धुलीकणाचं प्रमाण दर घन सेंटीमीटर मध्ये हवेमध्ये हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकण 500 धुलीकण पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला हे आपल्याला सांगता येत आहे.
आता हे जे वातावरणातील धुलीकणाचे जे अस्तित्व जे आहे हे अस्तित्व महत्वाचं आहे, महत्वाचं आहे है ना, महत्वाचं आहे. कारण का आपण पाहतोय की महत्वाचं आहे, कारण का आपण पाहतोय की धुलीकण जे आहे का महत्वाचं आहे वातावरणामध्ये. आपण पाहतोय की याच्यामध्ये हे जे धुलीकणाचं जे अस्तित्व जे आहे हे आपण मागे आपण बघितलं की याच्यामध्ये हे धुलीकण कुठून कुठून कशा प्रकारचं वातावरणामध्ये जातात हे आपण याच्यामध्ये आता बघितलं आपण. आता हे जे ज्वालामुखीची झीज असेल, ज्वालामुखीय राख असेल, भूपृष्ठाची झीज असेल, उल्कापात असेल, कारखाना असेल, वाहतुकीची साधनं असेल, ह्या सगळ्यांमुळे वातावरणामध्ये काय होत आहे, धुलीकणाचं प्रमाण वाढतं आहे. हे वाढलेलं प्रमाण आता तुम्हाला सांगितलं की औद्योगिक शहरामध्ये 1,00,000 सेंटीमीटर पर्यंत दर घन सेंटीमीटरला 1,00,000 सेंटीमीटर 1,00,000 धुलीकण आपल्याला पाहायला मिळत आहे. तसं हेच एक घन सेंटीमीटरला म्हणजे आपण पाहतो की एका घन सेंटीमीटरमध्ये आपण पाहतो की अटलांटिक महासागरामध्ये 200 आपण पाहतो की धुलीकण, किंवा हिंदी महासागरामध्ये एका दर घन सेंटीमीटरला आपण पाहतो की 500 धुलीकण हे प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे जे आहे वातावरणातील हे जे धुलीकणाचं जे अस्तित्व जे आहे हे अस्तित्व महत्वाचं आहे. कारण का कारण आपण पाहतो की काय कारण आहे की हे जे धुलीकरण जे आहे वातावरणामधले जे धुलीकण जे आहे हे का महत्वाचे आहे. कारण का हे धुलीकण जलबाष्प काय करून घेत असतात, आकर्षून घेत असतात. म्हणजे जे बाष्प आपण पाहतो की बाष्पीभवन होत आहे आणि बाष्पीभवन झाल्यानंतर हे वातावरणामध्ये हे धुलीकण मुक्त अशा प्रकारचे वावरत असतात आणि मुक्त वावरल्यामुळे हे धुलीकण वातावरणामध्ये असणारे जे जल जे आहे किंवा हे जे जलाचे जे बाष्प जे आहे हे जल बाष्प आकर्षून घेत असतात, किंवा हे जे जल जे आहे हे जलाचे हे जे थेंब जे आहे किंवा हे जे बाष्पाचे हे जे थेंब जे आहे ह्या बाष्पाचं हे जे बाष्प जे आहे हे बाष्प त्या धुलीकणावर जाऊन त्या ठिकाणी बसतंय, धुलीकणावर जाऊन बसताना आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की हे मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की हे जे आकर्षण घेताना आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की अशा प्रकारचे हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकणावर ते बाष्प त्या ठिकाणी आकर्षिलं जात आहे. धुलीकणावर आपण बघितलं ते बाष्पावर बाष्प त्या ठिकाणी साचलं जात आहे आणि विशिष्ट उंचीवर त्या ठिकाणी बाष्पाचं मध्ये ते जे पाणी जे आहे ते पाणी त्या ठिकाणी जड होत असते आणि ते त्याच्यामध्ये सांद्रीभवन त्या ठिकाणी क्रिया होते आणि ते पावसाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काय येत आहे, खाली येताना आपल्याला दिसून येतं. पाऊस जो आहे तो पावसाच्या स्वरूपामध्ये हे जे बाष्प जे आहे हे जे पाऊस जो आहे हा पाऊस येताना आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर आपण पाहतोय की हे जे सूर्यप्रकाशाचं विकिरण घडून येते. म्हणजे सूर्याचे येणारा जो प्रकाश जो आहे, सूर्यप्रकाश जो आहे हा किंवा सोलर एनर्जी जी आहे, सूर्यप्रकाश जो आहे हा सूर्यप्रकाश ज्या वेळेस आपण पाहतोय की वातावरणामध्ये येतात, सौर ऊर्जा जी आहे ही वातावरणामध्ये येते आणि वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे धुलीकण असतात, अनेक अशा प्रकारचे धुलीकण असतात आणि त्याच्यावर ते किरण पडल्यानंतर त्याचं काय होतंय, त्या सूर्यप्रकाशाचं ते जे आपण बघी सूर्यप्रकाश जो आहे ते जे सोलर एनर्जी जी आहे त्या एनर्जीचं काय करत असते, विकिरण होत असते. विकिरण त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते किंवा विखुरण होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर आपण पाहतोय की निरभ्र आकाश दिवसा निळे दिसते. त्याच्यामुळे कशामुळे दिसते तर वातावरणामध्ये जे धुलीकण असतात आणि त्या धुलीकणावर बसलेलं त्या ठिकाणी आपण पाहतोय की जो पाणी जे आहे किंवा बाष्प जे आहे त्या बाष्पामुळे किंवा आपण पाहतो की ते जे आकाश जे आहे हे निरभ्र आकाश ज्यावेळेस असत आहे त्यावेळेस आकाश आपण पाहतो दिवसा हे जे आकाश जे आहे हे कशा प्रकारचं दिसतंय, निळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण का त्याच्यामध्ये धुलीकण आपण पाहतो जलबाष्प जे आहे हे जलबाष्प असते आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडत असतो आणि त्याच्यामुळे तो जो प्रकाश जो आहे तो प्रकाश विकिरण त्या ठिकाणी घडून येते आणि त्याच्यामुळे हा जो आपण पाहतो की दिवसा हे जे आपण पाहतो की जे आकाश जे आहे हे आकाश कशा प्रकारचं दिसतंय, निरभ्र अशा प्रकारचं आकाश त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे, निळं अशा प्रकारचं दिसतंय. त्यानंतर आपण पाहतोय की संधी प्रकाशाची निर्मिती होते. आता संधी प्रकाश म्हणजे काय, आपण पाहतो की हा जो संधी प्रकाश जो आहे ह्या संधी प्रकाशाची निर्मिती होते. म्हणजे आपण पाहतोय की वातावरणामध्ये आपण पाहतो की रात्री किंवा आपण पाहतो की संध्याकाळी आपण बघतोय की सूर्यप्रकाश ज्यावेळेस त्या ठिकाणी पडतोय आणि त्याचे जे आपण पाहतो की किरण जे आहे हे किरण हा प्रकाश जो आहे हा प्रकाश संध्याकाळी किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला पडताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ती जे संधी प्रकाश जो आहे हा संधी प्रकाशाची निर्मिती हे कशामुळे होत असते तर धुलीकरणामुळे होताना आपल्याला दिसून येते. दुसरं आपल्याला काय सांगताय की तिसरा जो घटक जो आहे तो म्हणजे कुठला आहे, जलबाष्प. वातावरणामध्ये आपण पाहतो की 3 घटक आपण बघतो आहे. वातावरणामध्ये महत्वाचे घटक जे आहे 3 आहे. एक कुठला, वायू, दुसरा
धुलीकण आणि हा तिसरा जो आहे तो म्हणजे कुठला, जलबाष्प. हे महत्वाचा घटक आहे. म्हणजे वातावरणातील हा एक महत्वाचा अशा प्रकारचा घटक म्हणून कोणाचा उल्लेख केला जात असतोय, ह्या याचा उल्लेख केला जात असतो. म्हणजे आपण पाहतो की जलबाष्पाचा उल्लेख केला जात असतो. आता हे जे जलबाष्प जे आहे हा वातावरणातील एक महत्वाचा अशा प्रकारचा घटक आहे. कारण का, की वातावरणाच्या तळ जो आहे त्या वातावरणाच्या तळाच्या थराला जलबाष्पाचं प्रमाण जे आहे, जलबाष्पाचं प्रमाण जास्त असते. म्हणजे पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण, हे सूर्यकिरण पृथ्वीवर पडल्यानंतर त्या ठिकाणचं भूपृष्ठ जे आहे भूपृष्ठ गरम होतं. त्या भूपृष्ठावर असणारं पाणी जे आहे त्या पाण्याचं बाष्पीभवन होतंय आणि बाष्पीभवन झाल्यानंतर ते थोडं जड असतंय. म्हणून हे जे बाष्प जे आहे हे बाष्प खालच्या थरामध्ये, वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आणि आपण पाहा की भूपृष्ठापासून जो वरचा जो लेयर जो आहे म्हणजे तपांबर आपण म्हणतो, याच्यामध्ये सर्वात जास्त आपण पाहतो की प्रमाण जे आहे वातावरणाच्या तळाच्या थरामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतंय, तर बाष्पाचं असतंय. अशा प्रकारचं आपल्याला सांगता येते. आणि भूपृष्ठालगत हे जे वातावरणातील हे जे हवेचे जे थर जे आहे त्या हवेच्या थरात हे जे वाफेचं जे प्रमाण हे किती आहे, 4% एवढं त्या ठिकाणी प्रमाण असते. 4% एवढं प्रमाण ह्या बाष्पाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं आपण पाहतो की ह्या जलबाष्पातूनच काय तयार होत असते, हे जे जलबाष्प वातावरणामध्ये असते ह्या जलबाष्पातून दव तयार होत असते. जे दव जे आहे आपण पाहतो की खाली सकाळी आपण बघतोय की जे दव पडतंय, दव असते किंवा जे धुकं जे आहे हे धुकं कशामुळे, तर वातावरणामध्ये असणारे जे जलाचं जे प्रमाण जे आहे किंवा बाष्पाचं जे प्रमाण जे आहे त्याच्यामुळे धुके त्या ठिकाणी दिसून येत आहे किंवा दहीवर आपल्याला दिसून येते. किंवा वातावरणामध्ये आपण पाहतो की हिम किंवा गारा जे आहे किंवा आपण बाकी पाऊस आहे यासारखी निर्मिती जी आहे, यासारखी निर्मिती ही कशामुळे घडून येते, तर जलबाष्पामुळे त्या ठिकाणी घडून येते. म्हणजे आपण पाहतो की दव पडतंय, धुकं पडतंय, दहीवर होतंय, हिम त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे, गारा पडताना आपल्याला दिसून येत आहे, पाऊस पडताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्याची जी निर्मिती जी आहे ह्याची निर्मिती मुख्यतः कशापासून होत असते, ह्या जलबाष्पापासून होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारचं आपण पाहतोय की हे जे आपण पाहतोय की हे जे जलबाष्प जे आहे ह्या जलबाष्पाचं उल्लेख आपल्याला ह्या ठिकाणी करता येईल. आतापर्यंत आपण कोणकोणते घटक आपण बघितले, क्रांती, ज्योती, शीतल, चालुक्य. आवाज येतोय का सगळ्यांना? कोणकोणते घटक आपण बघितले, समजलं का वातावरण संघटन कशा प्रकारचं आहे ते? हो सर, समजलं का? कोणकोणते घटक आहे हो. वातावरणामधील सर्वात महत्वाचे घटक? वायू, हा, जलबाष्प, धुलीकण. वायू, जलबाष्प आणि धुलीकण हे धुलीकण. हे सर्वात महत्वाचे अशा प्रकारचे घटक ह्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे जे आपण पाहतोय की हे जे वातावरण संघटन जे आहे हे वातावरण संघटन ह्या ठिकाणी संपलेलं आहे. आपण पुढच्या पिरियडला आपण काय करूया, जो पुढचा जो पिरियड जो आहे ह्या पुढच्या पिरियडला आपण